हजारो कुटुंब आहेत, हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत, ते वंजारी समाजाचे. आणि मग त्यावेळेला जात का बदनाम नाही झाली? 22 महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत, सॉरी महादेव मुंडेंच्या, त्यावेळेला जात बदनाम होत नाही. तुमच्या घरापासून 400 मीटरवरती महादेव मुंडेंचं घर आहे, तुम्ही भेटायला जात नाही. बापू आंधळेचा खून होतो, बापू आंधळेच्या कुटुंबाचं साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही. गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेंना आरोपी करता. आणि बाळा बांगर सारखा 24 तास त्याच्या गाडीमध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केलाय, आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल, आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही, पण तू वाल्मिक कराडवरती ती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते. बदनाम झाली, हा जो जिल्हा बदनाम झालाय, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, हा तुमच्यामुळे बदनाम झालाय, तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला. तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय, तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय. तुम्ही काल काहीतरी शरोशायरी केली आणि त्या शरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न करके बहुत कुछ मैंने सहा है. मी बसल्या बसल्या मलाही एक शेरोशायरी आठवली. तू गलत भी है, तू कातिल भी है, तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है. तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है. आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट. किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है. आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है. सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी. धन्यवाद.